आज गुरुवार दिनांक 6 मे 2021 झूमच्या माध्यमातून होणाऱ्या महायोगधामच्या अनुभव कथनाच्या सत्रात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सद्गुरु सर, भाभीजी, अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. अनिताताईंना विनंती करते पुढील सत्रास सुरुवात करावी. नमस्कार. झूमच्या आजच्या मीटिंग मध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सरांनाही आत्मवंदन, भाभीजींना आत्मवंदन. गेल्या आठवड्यामध्ये आपलं जे झूमचं अनुभव कथन झालं होतं त्यावेळचा विषय श्रद्धांजलीचा होता. आपली साधक जिचं 20 एप्रिलला अकाली दुःखद निधन झालं, मंजू गोरे, तिच्यासाठी आपण श्रद्धांजली त्या सत्रामध्ये आपण घेतली होती. त्या विषयाच्या अनुषंगाने त्यावेळी सरांनी एक प्रकारे साधकांचे डोळे उघडण्यासाठी हा आध्यात्मिक विषय जो काही समजून सांगितला होता, त्या अनुषंगाने साधकांच्या अनेक भावभावना, प्रश्न मनामधले आलेले आहेत. त्याचा काही भाग थोडासा आधी घेते. अनेकांचा असा समज असतो की गुरु शक्तीच्या बळावरती आपण तरुण जाऊ, किंवा आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये काही संकट आलं तर गुरु आपल्याला तारून नेतील. सगळ्यात महत्वाचा भाग साधकांसाठी हा असतो की स्वतःची तपश्चर्या वाढवणे. स्वतःची जर तपश्चर्या कठोर असेल, पक्की असेल, वाढलेली असेल, तर अशा संकटाच्या प्रसंगी गुरुशक्ती सहाय्य करते. अन्यथा गुरुशक्ती फारशी इच्छा जरी असली तरी अशा वेळी तुमचं एक प्रकारे साथ नसेल, तुमचं स्वतःचं तप नसेल साधकाचं, तर काहीही घडू शकत नाही. हे आध्यात्मिक सत्य. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त त्यांनी डोक्यावर हात ठेवला किंवा आमच्याकडे लक्ष द्या असं सांगितलं आणि स्वतःच काहीही नसेल तरीही व्यावहारिक अडचणी दूर होतील किंवा जीवनावरती आलेली संकट दूर होतील, हा भाग घडत नाही. म्हणून साधकांनी हा भाग लक्षात घ्यायचा आहे. अनेकदा साधकांचा असा हे समोर येतो की आज आमच्याकडे असं असं आहे सर, आमच्याकडे लक्ष ठेवा. तर ह्या बाबतीत साधकांनी विचार करायला हवं. जे काही घडलं, जी काही चर्चा मागच्या वेळी झाली, ते पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखा भाग आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने थोडासा पुढे हा जोडून घेऊन सांगावं असं वाटलं. म्हणून गेल्या वेळचं जे रेकॉर्डिंग झालेलं आहे ते साधकांनी पुन्हा पुन्हा ऐकावं. सरांनी जो भाग सांगितलाय तो अतिशय महत्वाचा आहे, तो पुन्हा ऐकायचा आहे. दुसरा भाग मला एक असं सांगा असं वाटला की काही आपले आध्यात्मिक विषय असे असतात आणि त्याच्या व्यवहारातल्या संकल्पना फार वेगळ्या असतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ अहंकार हा शब्द आपण जर वापरला तर व्यावहारिक अर्थाने अहंकार हा, आपण एखाद्याला खूप अहंकार आहे किंवा हा जो शब्द वापरला जातो, मग त्याच्यामध्ये अनेक छटा येतात. म्हणजे त्याला खूप माज आहे, त्याला खूप मस्ती आहे, त्याला खूप मत चढलेला आहे, तो फार अहंकारी आहे, असे जे शब्द वापरले जातात त्याच्यामागे आध्यात्मिक अहंकाराची आध्यात्मिक डेफिनेशन अशी आहे जी आपल्याला शिकवली आहे सरांनी, ह्या परंपरेतून आपल्याला माहिती झाली आहे. अहंकार ह्याचा अर्थ तुमच्या कणाकणामध्ये, तुमच्या शरीराच्या परमाणू मध्ये तो पसरलेला असतो. तुमच्यामध्ये असणारी स्पर्शाची जाणीव जी आहे तो म्हणजे अहंकार. हा अहंकार तसं पाहायला गेलं तर संपणं सर्वात अवघड असतं. त्याचेही 3 भाग आहेत. माऊलीने एक ओवी दिलेली आहे, नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लागे अज्ञानापाठी, ज्ञानी यांच्या झुंबे कंठी, नाना संकटे नाचवी. विशेष न लागे अज्ञानापाठी, अहंकाराची नवल गोठी आहे म्हणतात. विशेष न लागे अज्ञानापाठी. आता अज्ञानी कोण? आपल्या दृष्टीने जर धरायचं तर अज्ञानी जे योगी नाहीयेत, जे साधनेमध्ये नाहीयेत, ज्यांना योग मिळालेला नाही, त्यांच्या मागे तो फारसा लागत नाही. म्हणजे त्यांना त्याचा फारसा त्रास होईल असा भाग नाहीये. पण ज्ञानी यांच्या झुंबे कंठी, नाना संकटे नाचवी. आता ह्याचा अर्थ तुम्ही सहजच लक्षात येतोय आणि तो सहजच लक्षात आणून घ्यायचा आहे. 3 भाग अहंकाराचे. आता आपल्याला वेळ थोडा असतो म्हणून थोडक्यात सांगतेय.
कारण गेल्या आठवड्यात काही अनुषंगाने माझी सरांशी चर्चा झाली होती अहंकार ह्या शब्दावरती, म्हणून मला असं वाटलं की हा भाग बोलावा. 3 भाग त्याचे आहेत, एक तामसी अहंकार, एक राजसी अहंकार आणि तिसरा सात्विक अहंकार. आता तामसी अहंकाराचं जर उदाहरण सांगितलं तर एखाद्याने तुम्हाला दुखावलं किंवा तुमचा अहंकार एखाद्या प्रसंगात जर उफाळून आला तामसी व्यक्तीचा, तर ती व्यक्ती मारहाण करणे, खून करणे इथपर्यंत जाऊ शकते. त्याच्या अहंकाराची ती प्रतिक्रिया होते. नंबर 2 येतो राजसी. राजसी अहंकार ज्याचा उफाळून आलाय ती व्यक्ती शिवीगाळ करेल, फार फार तर पुन्हा मारहाणीपर्यंत जाईल इतकंच. आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे कितीही सत्वगुणी व्यक्ती झाली, सात्विक त्याच्यामधलं रक्त झालं, शुद्ध झालं, तरीही सात्विक अहंकार शिल्लक राहतो. आता सात्विक अहंकाराचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्याला असं वाटतं की बाबा आपल्याला खूप ज्ञान झालंय म्हणजे उदाहरण जर आपण म्हटलं की एखादे कीर्तनकार आहेत, एखादे महाराज आहेत, शब्दज्ञान त्यांना मिळालेलं आहे, शब्दांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं त्यांच्या पद्धतीने काम करतायत, त्यांना असं वाटत असतं की आपण खूप काही वेगळं करतोय. आणि मग अशा लोकांमध्ये सात्विक अहंकार उफाळून येतो. हा सात्विक अहंकार जाण्यासाठी सर्वात कठीण. तो जातोच असं नाही, किंबहुना हा अहंकार तुम्हाला ईश्वरापर्यंत जाऊ देत नाही. आणि काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ही सगळी अहंकाराचीच वेगवेगळी रूपं आहेत. आणि ती तुम्हाला ह्या मायादेवीच्या पसाऱ्यामध्ये ही मायादेवी तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवून टाकते. तो अहंकार संपू देत नाही. म्हणजे जी आध्यात्मिक डेफिनेशन आपल्याला सरांनी सांगितलेली आहे की तुमच्या शरीरामध्ये त्वचेच्या माध्यमातून असणारी स्पर्शाची जाणीव हा अहंकार आहे. आणि हा अहंकार शेवटपर्यंत संपेल असं नाही. तो अहंकार संपवणं ज्ञानयोगापर्यंतही तो संपत नाही, भक्तियोगामध्ये कदाचित तो संपू शकतो. आणि आपल्याकडे त्याला अहंकार संपला असं म्हणत नाहीत, आपल्याकडे अहंकार लीन झाला. म्हणजे शरीरामध्ये संपूर्ण योगाग्नी असेल, तुमच्या शरीराचा कण आणि कण जर तप्त झाला असेल योगाग्नीनी, तर तो अहंकार नाहीसा होतो, कदाचित दबतो. आणि म्हणून हा अहंकार लीन झाला असा शब्द वापरतात. जेव्हा तुम्ही साधनेला बसलेले असता आणि पायाला मुंग्या येतात, पायावरून हात फिरून उठायचे, त्यावेळी अहंकार लीन करून उठा असे शब्द वापरले जातात. म्हणून अहंकाराच्या विषयी म्हणजे एखादी व्यक्ती समजा तुम्हाला तुमच्या संबंधाने एखादी व्यक्ती काही खोटं बोलली असेल तर राग येतो माणसाला की अरे ही व्यक्ती खोटं बोलली, मला ती व्यक्ती खोटं बोलली असं वाटणं हाही अहंकार आहे. म्हणून सरांच्याकडनं जेव्हा अमुक व्यक्तीसाठी अहंकार असा शब्द येतो त्याच्यामधला हा बारकावा साधकांनी लक्षात घ्यावा की एखाद्या प्रसंगामध्ये मला वाईट वाटणं किंवा मला अमुक व्यक्ती बोलली म्हणून वाईट वाटणं हा अहंकाराचा भाग आहे. आणि तो अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून हा बारकावा साधकांनी समजून घ्यायला हवा. आणि म्हणून आपल्याकडे विवेकाची डेफिनेशन वेगळी आहे, ज्ञानाची डेफिनेशन वेगळी, आपल्याकडे असणारे सगळे संपूर्ण शब्द, सगळ्या टर्मिनॉलॉजी आणि सगळंच वेगळे. विरक्ती जी आपल्याकडे सांगितली जाते तीही वेगळी आहे. काही अनेक पद्धतीने सरांनी त्यांच्या कॅसेटमध्ये खूप समजून सांगितलेले. साधकांनी त्या सीडीज ऐकणं हे महत्वाचं आहे आणि नियमित त्याचा अभ्यास करणं हेही महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट मला आणखी एक भाग बोलायचा होता की 1-2 आठवड्यापूर्वी वेळेवरती जॉईन व्हावं साधकांनी आणि आपलं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावं, जेणेकरून तुम्ही वेगवेगळे आपले जे अनुभव कथन आहेत ते सतत पाहून किंवा सरांच्या भक्तीच्या हे करून सीडी ज्या आहेत, भाग जे टाकले जातात आपल्या ह्याच्यावरती युट्यूब चॅनेलवरती, ते सतत पाहिल्याने ते वर येत राहील. जे भाग तुम्ही पाहाल ते वरती येत राहतात. आणि म्हणून युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करणं. आणि दुसरी मला म्हणजे समाधानाची गोष्ट अशी की काही प्रमाणात उपस्थिती वाढलेली आहे आणि ती वेळेवरती बऱ्यापैकी सुरू होतोय आता हा भाग. म्हणून साधकांनी हा भाग लक्षात घेतला आणि त्याप्रमाणे ती कृती होते. हाही भाग आनंदाचा एक प्रकारे समाधानाचा आहे. आणि मला असं वाटतं की आता आजचा आपला अनुभव कथन सुरू करायला हरकत नाही. सुरुवातीला नांदेड वरून आज बोलणार आहेत. आजच्या अनुभव कथनामध्ये काही बदल आयत्या वेळी करावा लागलेला आहे.
काही ठिकाणी प्रचंड पाऊस, लाईट गेलेले आहेत, विजांचा कडकडाट आहे, वीज लवकर येईल असं म्हणजे इलेक्ट्रिसिटी लवकर येईल असं सांगता येत नाही. त्याच्यामुळे हा बदल करावा लागलेला आहे. सुरुवातीला नांदेडवरून आपल्या स्मिता भालेराव मॅडम बोलणार आहेत. स्मिता भालेराव मॅडम 2010 पासूनच्या साधक आहेत. त्यांचं शिक्षण SSC-D.Ed झालेलं आहे. 2005 पासून त्या शिक्षिका म्हणून नोकरी करतात, पण 2005 पासून त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. एक अतिशय ज्याला आपण असं म्हणू की प्रचंड श्रद्धा सरांच्या वरती, भाभीजींच्या वरती आणि कीर्तीच्या सरांच्या कुटुंबावरती असणाऱ्या साधक आहेत. तन मन धनाने कुठल्याही वेळी त्या उभ्याच असतात कुठलीही मदत करण्यासाठी. मी करते हाही भाव नसतो, एक करणं जे आहे वेगळ्या पद्धतीने, मला जे जमेल आणि जे होते मला जमणार नाही असा भागच त्यांच्या मनामध्ये कधी नसतो. आणि अतिशय श्रद्धावान आणि वाहून घेतलेल्या साधक आहेत. त्यांचंही संपूर्ण कुटुंब साधक आहे. आता त्यांच्या बोलण्यामध्ये तो सगळा भाग येणारच आहे. आणि म्हणून मी भालेराव मॅडमना अशी विनंती करते की भालेराव मॅडमनी आजचा आपला अनुभव कथन सुरू करावं. सरांना, मम्मीजीला आणि ताईंना आणि तसंच कीर्ती भाभींना आत्मवंदन, तसंच मार्गदर्शक व साधकांना सुद्धा माझं आत्मवंदन. मी माझं या योगामध्ये कशी आले हे थोडक्यात सांगते आणि मग बाकीचं माझं अनुभव विश्लेषण करून सांगते. मी आमच्या शाळेमध्ये सर जे मॅडम होते, म्हणजे आहेत अजूनही त्या, आणि त्या आणि मी आम्ही दोघी जणी असंच नेहमी भेटत असू. आणि भेटता भेटता थोडीफार चर्चा आमची होत होती की देवदेवतांवर, तसंच अध्यात्मावर सुद्धा आमची भरपूर अशी चर्चा व्हायची. आमची नेहमी अशी बसल्यावर चर्चा होत असे. चर्चेमध्ये मध्यंतरी आम्हा भगवानांचं बरंच प्रस्त होतं, मग मी ते करत होते. सर जे मॅडम असे म्हणाले की अहो तुम्ही ते काय करताय इकडं, आमच्या योगामध्ये खूपच छान अनुभव वगैरे आहेत, आपले प्रत्यक्ष अनुभव आपण आपले घ्यायचे आणि मग आपला विश्वास अजूनच वाढतो. तर असंच म्हणता म्हणता मग आमचे असे 15-20 दिवस असेच गेले. 15-20 दिवस गेल्यानंतर मग मला वाटलं की ठीक आहे, आपण तसं मला कोणीही म्हणजे असं सांगितलं या देवाचं वगैरे तर मला करण्याची इच्छा असायची. मग मी असं ठरवलं की आपणही ह्या योगामध्ये जावं आणि आपली बौद्धिक म्हणजे आध्यात्मिक शक्ती वाढवावी किंवा अध्यात्मावर आपल्याला अजून काही प्राप्त होते का असं मी सतत हे करत त्यांच्याशी भेटून अशी बोलतच असायची. पण मध्यंतरी मला बरंच असं शारीरिक त्रास पण होता. त्यांना म्हणलं की अहो तुम्ही तर मला खूप असं सांगितलं, पण असं शारीरिक वगैरे हे सुद्धा तुमच्या योगामध्ये निर्वण होते का? तर त्यामुळे हो तुम्ही एकदा येऊन तर पहा, भेटून पहा. मग मी असं ठरवलं, पण त्यांना असं वाटलं की मी उगी धरसोड करेल, मग हे असं बरोबर नाही. म्हणून त्यांनी मला म्हणे की ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला सरांचा नंबर देते आणि किंवा म्हणजे सुजाता ताईंचाही नंबर देते. तर मी म्हणलं चालेल. मग त्यांनी मला 2-3 दिवस इतकं म्हणजे हे केलं, त्यांच्या हातातच मोबाईल होता, मोबाईल मध्ये नंबर होता, पण त्यांना मला असं पाहायचं होतं की माझी किती ओढ आहे आणि मी किती म्हणजे खरंच याच्यामध्ये टिकू शकते का. मग मी त्यांना म्हणलं की द्या ना नंबर असं. जेव्हा माझी त्यांची भेट व्हायची तेव्हा त्यांना मी मागतच असते, पण त्यांना खात्री पटेपर्यंत त्यांनी मला काही सरांचा आणि त्यांचा सुजाता ताईंचा नंबर दिला नाही. नंतर मग मी म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आता शेवटचं विचारावं आणि मग सोडून द्यावा ना. मग त्या दिवशी मात्र मग त्यांना असं वाटलं की नाही की कुठे तरी आता ह्यांना ओढ लागलेली आहे. आणि मग त्यांनी मला सुजाता ताईंचा नंबर दिला. मग त्यामुळे तुम्हाला यायचंय का? मी म्हणलं हो. मग त्या मला सुजाता ताईंकडे घेऊन गेल्या आणि मग सुजाता ताईंनी सरांकडे घेऊन जाऊन मग माझी ओळख करून दिली, माझं सगळं सांगितलं.
की ह्यांना पण साधनेमध्ये हे आहे म्हणजे येण्याचं त्यांना इच्छा आहे. तर मग सर म्हणे की ठीक आहे, काही हरकत नाही. पण मला असं वाटलं की आपण एकदाच्याच भेटीवर आपल्याला हे सगळं मिळू शकेल का, आपण एकदा पुढे जाऊ शकू का. तर लगेच मग रामनवमी होती आणि त्या रामनवमीचं शिबिर आळंदीला. मग मी म्हणलं की आता आपल्याला तर या योगामध्ये यायचंय आणि आळंदीला तर शिबिर आहे. मग मी त्यांना ताईंना म्हटलं की जर मला घ्यायचं असेल तर त्यामुळे तुम्हाला आळंदीला जावं. मग मी म्हणलं मग विचारून पहा सुजाता ताईंना. मग सुजाता ताईंनी सरांशी बोलून घेतलं आणि लगेच सुजाता ताई मला म्हणाल्या की ठीक आहे म्हणे, तुम्हाला जर साधना घ्यायची असेल तर मग तुम्हाला आळंदीला यावं लागेल. आता आळंदीला यावं लागेल म्हणल्यावर एक तर घरी फक्त 3च दिवस झाले होते आणि 3 दिवसातच इतकं फास्ट मध्ये ठरलं माझं साधना घ्यायचं की मला असं वाटत होतं की आपल्याला आळंदीला जायला भेटेल की नाही आणि आपण कसं काय हे करायचं. पण मी माझ्या मुलीला सांगितलं की असं असं आहे आणि तिथं खूप मोठं योगधाम आहे आणि तिथं साधना शिबिर वगैरे चालते. तर मग तिने आमच्या घरच्यांना विचारलं आणि मग मी एकटी नांदेडवरनं आळंदीला गेले. तेव्हा सरांना माझं इतकं कौतुक वाटलं की बापरे, एकट्या आल्या ह्या, एकट्या आल्या. पण मग नंतर त्या दिवशी मग रामनवमीच्या 2010 मध्ये रामनवमीच्या वेळेस मला साधना मिळाली. साधना मिळाली मग मी साधनेला बसले. साधनेला बसल्याच्या नंतर साधना हे करत होते तेव्हा मला तेवढे म्हणजे माझं एकदम हे असल्यामुळे मला तेवढं काही फारसं अनुभव नव्हता आला. मग नंतर तिथून आल्याच्या नंतर मात्र मग आम्ही नेहमी साधना करायची आणि मी माझी मग मुलीलाही ओढ लागली की आई जाऊन आल्याच्या नंतर काही आईने हे केलंय आणि आईमध्ये बरंच हे झालं. नाही तर आई फार रागिष्ट होती पण त्याच्यामध्ये बराचसा फरक पडला. मग ती म्हणे आई मला पण साधना घ्यायची. मग झालं असं की लगेच मग तिला गुरुपौर्णिमेच्या वेळेस रामनवमी नंतर मग परत शिबिर होतं गुरुपौर्णिमेला. तर गुरुपौर्णिमेच्या वेळेस मग तिला सुद्धा साधना मिळाली. मग असं करत करत आम्ही दोघी जणी साधनेला बसायचं. मग आमच्या घरामध्ये आधी बरच म्हणजे वातावरण थोडस हेच होतं म्हणजे आमच्या ह्यांचा स्वभाव थोडासा रागिष्ट होता. तर एकदम मग आमच्या साधनेच्या प्रभावामुळे म्हणा किंवा मग आमच्या साधनेचे जे घरामध्ये हे पसरत होते किरण, तर त्या किरणांनी मग ते सुद्धा खूप शांत झाले आणि शांत झाले. पण ते असं स्वतः लवकर याच्यामध्ये आले नाही. सगळ्यात शेवटी ते साधनेमध्ये आले आणि नंतर मग मुलगी सुद्धा साधनेमध्ये आल्यानंतर बरेचसे मग आम्ही 2-2 तास साधना करायची. मग एकदा असं झालं की आध्यात्मिक अनुभव म्हणजे मला असं झालं की आम्ही साधनेमध्ये बसल्यानंतर अशी मी खूप उडू लागले. तर उडताना मग माझ्या मुलीला म्हणजे ती घाबरली तर अशी नाही, पण तिला असं वाटलं की बापरे हे काय होतंय, आईला काही थंडी वाजत आहे. म्हणून मग तिने काय केलं की माझ्या ह्याच्यावर थोडस पांघरण वगैरे टाकले आणि पांघरण वगैरे टाकल्याच्या नंतर परत मग त्याच्यावरही माझी अशी थंडी थांबत नव्हती. तर ती थंडी थांबत नसल्यामुळं मग असं झालं की मग ती सुद्धा असं त्या पूर्ण अंथरुणावर अशी पांघरणांवर अशी पडली आणि मग थोड्या वेळाने ते जेव्हा दैवी शक्तीचं हे झालं त्याच्यानंतर मग मी शांत झाले आणि शांत झाल्याच्या नंतर मग मला असा अनुभव आला की मला असं खूप मोठं असं हे दिसलं, गुहा दिसली आणि त्या गुहेमध्ये असं लख्ख प्रकाश. तर मग म्हणतात ना दैव देतं पण आपल्यालाही घेण्याची तेवढी आपल्यामध्ये हे पाहिजे. मला एकदम असं ते गुहा वगैरे पाहिल्यामुळे खूप भीती वाटली आणि भीती वाटल्याच्या नंतर मग मी काय केलं की बापरे म्हणलं एवढं जर हे असेल तर कसं आहे
की मला थोडस आधीच काही नको बाबा, समोर काय होणार. तर मग या विषयावर मी सरांशी चर्चा केली, तर आमचे सद्गुरू सर म्हणले की असं कसं, पुढचं हे झाल्यावर तर मग तो किती हे होईल. मग तसंच हे करत करत मग आम्ही देहशुद्धी वगैरे सुद्धा केली. आमची 2दा-3दा देहशुद्धी झाली आणि त्या देहशुद्धीमध्ये सुद्धा खूप असे अनुभव आम्हाला आले आणि त्याच्यामध्ये माझं अंग एवढं हलकं झालं, मी गाडीवर जायची तर असं मला असं वाटायचं की मी हवेतच उडते की काय. पण मग असेच अनुभव घेत 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 मग असं आम्हाला वाटायचं अरे बापरे, एवढे सगळे जण सर, मम्मीजी, त्यांच्याशी अशी मग एवढी श्रद्धा बसली माझी सरांवर की असं मला वाटायचं की मी कधीतरी सरांच्या उपयोगी पडेल की नाही, की मला कधीतरी सरांची सेवा करता येईल की नाही, की आणि आपल्याला तर मला तर खूप आवड आहे सेवा करायची. पण मग मला असं म्हणतात ना की आपण मनातून जर इच्छा केली तर ती बरोबर भगवंतापर्यंत पोहोचते. आणि मग सर तर भगवंत, मी तर सांगते ना, सर म्हणजे इतकं मला हे आहे की साक्षात भगवंतच आहेत. माझ्या प्रत्येक प्रत्येक अशा प्रसंगावर सरांनी मला इतकं इतकं हे केलं की मी विचारही करू शकत नाही. मी कोणत्या मंदिरात जरी गेले तर माझं नुसतं असे हात जोडले जातात, पण मला कुठल्याही मंदिरात मी काहीही मागत नाही किंवा असं काही मागावं अशी इच्छा पण होत नाही. पण थोडं मला काही संकट आलं किंवा काही आलं की असं वाटतं की पटकन सरांना फोन करावा आणि मी ताबडतोब सरांना आणि अनिताताईंना फोन करते. आणि तसंच कीर्ती भाभींचं तर मला तर एक घरीच घरीच राहिल्यासारखं असं वाटतं. जेव्हा जेव्हा कीर्ती भाभी नांदेडमध्ये असतात तेव्हा तेव्हा मी कीर्ती भाभींकडे जाते आणि त्यांच्या ह्याचा असा त्यांचा किरण असे पडतात माझ्यावर की म्हणजे मला असं वाटतं की इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. केव्हाही मी दर्शन घेऊ लागले की त्या असं मला म्हणतात की अहो नका हे करू, तुम्ही राहू द्या बरं. मी म्हणते नाही, तसं नाही. इतकं म्हणजे त्यांना असं पहिल्यांदा तर आम्हाला असं वाटायचं की ती भाभी बापरे, सरांच्या सुनबाई आहेत, आपल्याला बोलतील की नाही. पण जेव्हा जेव्हा जितका जास्त संपर्क आला तितकी इतकी जवळीकता वाढली की घरचे लोक तरी काय इतकं आपल्याला प्रेम लावतील, तो माया करतील. इतकं कीर्ती भाभी प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचं इतकं सांगणं, काय मॅडम असं नाही, असं करा, असं इतकं म्हणजे असं वाटतं की त्यांच्या त्या मॅडम ह्या शब्दातूनच इतकं आनंद वाटतो आणि आता आपल्याला काहीतरी समजणार आहे, काहीतरी होणार आहे. त्यांच्या बोलण्यावरनं खूप खूप असा आनंद होतो आणि असं वाटतं की झालं आता आपल्या निवांत. तसंच मग नंतर असंच वाटत होतं की आपल्याला काही सेवा करायला भेटली की नाही, की आपण तर नांदेडमध्ये आणि सर तर परभणीमध्ये, आपल्याला काय किती मनात असलं तरी आपण काहीच करू शकणार नाही सरांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी. पण सरांनी माझं हे मनातलं अंतःकरणातली बोली भाषा ही सरांच्या हृदयापर्यंत गेली आणि असं झालं की सरांची नात राधाचं 10वी नंतरचं पूर्ण शिक्षण, 10वी नंतर 11वी-12वी हे नांदेडमध्ये हे केलं, इथं क्लासेस साठी वगैरे आली. मग आम्हाला इतका आनंद झाला की बापरे, सर म्हणजे सरांच्या सुनबाई म्हणजे कीर्ती भाभी आता नांदेडमध्ये येणार म्हणजे आपल्याला खरंच आपल्या मनातली सरांनी ही गोष्ट ऐकली आणि आपल्याला सेवा करण्याचा मौका भेटला. जसं म्हणजे मी मुख्याध्यापक असल्यामुळे मला जसा जसा वेळ मिळेल आणि जसं जसं मला त्यांच्यासोबत टाइम घालता येईल तितका जास्तीत जास्त टाइम आम्ही घालायचा. तेव्हा आमचे हे साधक नव्हते किंवा तेव्हा ते म्हणजे असे जॉबवर पण होते. पण त्याही वेळेस म्हणजे एवढं देवांनी आणि सरांनी ऐकल्यासारखं हे झालं की ते जॉबवर होते तर असे 2-2, 3-3 दिवस ते जॉबवरून येत नसते. त्याच्यामुळं जितका वेळ आम्हाला जास्तीत जास्त घालता येत होता तितका जास्तीत जास्त वेळ आम्ही कीर्ती भाभी सोबत वगैरे घालून आम्ही दोघीच असायचो. तर मग दोघी साधक असल्यामुळे आम्ही दोघी भरपूर वेळ असा त्यांच्या सोबत घालून
आम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर आम्ही तिघी जणी सोबत मिळून जायचं, किंवा काही घ्यायचं असेल तरी सुद्धा आम्ही जाऊन घ्यायचं. म्हणजे आम्हाला इतका आनंद झाला की आता वाटलं की नाही, आता आपल्याला त्यांच्यासाठी काही ना काही थोडंफार, जास्त नाही, आपण करणार कोण, सगळं त्यांच्याच ह्याच्याने आपल्या जीवनामध्ये घडत आहे. तर मग आपण तर काहीच त्यांच्यासाठी करू शकत नाही. म्हणजे एक राई एवढा डोंगर आहे त्या, आणि तिळा एवढे सुद्धा आपली हे नाही, तरी सुद्धा पण असं एक प्रकारचा आनंद होता की सद्गुरू बद्दल किंवा सद्गुरूच्या बद्दल की आपण काहीतरी करावं, किंवा आपल्याकडून काहीतरी त्यांची सेवा व्हावी. मग असंच करत करत बरेचदा मग आम्ही परभणीला जायचं शिबिरासाठी नवरात्राच्या. मग तेव्हा गेलं की, आणि नंतर मग असं खूपदा हे वाटायचं की सरांना बोलावं की नाही बोलावं. पण असं म्हणतात ना की सद्गुरूच्या जवळ गेल्यानंतर किंवा खरंच आत्मीयतेनं जर आपण त्यांच्यावर पूर्ण हे केल्यानंतर विश्वास असेल, तर मला असं सरांना बोलण्याबद्दल वगैरे कधीच भीती वाटली नाही, कधीच नाही. मी सरळ सरांजवळ जायची, असं झालं तसं झालं, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी मी सरांना असं मन मोकळेपणानं सांगत होते. तरी मला असं विचारतही असं की तुम्हाला सरांजवळ जायला भीती वाटत नाही का हो? आम्हाला तर कसं जावंच वाटते. पण मी म्हणायची नाही, एकदा आपण त्यांना आपलं हे केलंय ना, गुरु मानलेला आहे, गुरुच आहे ते आपले, तर मग आपण त्यांना भिण्याचं कारणच नाही. मग मी माझं त्यांना सगळं वैयक्तिक सुद्धा सगळं त्यांच्याशी चर्चा करायची, आणि घरात म्हणजे मुलांचं शिक्षणाबद्दल, परत मुलांच्या लग्नाबद्दल वगैरे. माझा मुलगा बाहेर देशात होता, तर असंच त्याला ह्याच्यामध्ये जीवन त्याच्याबद्दल मी विचारून त्याचं लग्न वगैरे जमत नव्हतं. तर मी असंच बोलता बोलता सरांना म्हणलं, सर काय करावं बाहेर देशात असल्यामुळं. म्हणजे इतकं मी असं सरळ सरळ बोलत होते सरांशी की मला असं वाटतच नव्हतं काही की आपण सरांना बोलायला कसं बोलायला. पण इतकं मन हे होऊन जायचं की जे आहे ते सरळ सांगून टाकायचं. मग सर म्हणे असं नाही, कुठेतरी तुम्हालाही तडजोड करावी लागेल, कुठेतरी हे करून लग्न तर करावंच लागेल. सर आता तुम्हीच पहा, तुम्हीच करणार, तुम्हीच हे करणार. मग सरांनी अक्षरशः आपल्या साधक परिवारामध्ये एक साधक आहे, तिचं नाव सायली कन्व आहे. मग तिच्यासोबत माझ्या मुलाचं लग्न वगैरे सरांनी सगळं जमून दिलं. आणि इतकं तुम्हाला सांगते की इतकं त्या लग्नामध्ये हे होतं की लग्न म्हणलं की विघ्न म्हणतातच तसं. बरेचसे लोक लग्नाला कमी येतात, पण हे ते अजूनही सुधारित हे म्हणतो आपण, सुधारित लोक सुधारले असं झालं. पण बरेचसे लोक असे असतात की काही नाही, काही कारणावरून. पण आमच्या लग्नामध्ये, दोन्हीही लग्नामध्ये, माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या दोन्हीही लग्नामध्ये सरांनी इतकी धुरा माझी सांभाळली की असे स्तंभासारखे चार सद्गुरू, चार ते असले स्तंभ असल्यासारखे माझ्या कार्याला इतके ह्याच्याने हे झाले की सर आले म्हणलं, आणि सद्गुरू अनिता ताई, परत कीर्ती भाभी, मम्मीजी, हे सगळे आले की मला इतकं हे झालं की मी निश्चिंत होते की आता आपल्याला काहीही चिंता करण्याची गरज नाही. आणि खरंच त्याच पद्धतीनं माझे दोन्हीही लग्न इतके सुरळीत पार पडले की त्याला काही हेच म्हणजे शब्दातही वर्णन करू शकत नाही. इतके सुरळीत आणि काही हे नाही. सगळ्यांना एवढं आश्चर्य वाटू लागलं होतं की एवढं तिने मॅनेज कसं केलं. सगळे म्हणजे असं काही लोक तर असे बघण्यावर सुद्धा होते की बघूत आता हिचं पोरग तर बाहेर देशात राहते, ऐन वेळेला येणारे, मग ही कशी करते काय नाही. पण इतकं माझं लग्न, दोन्ही लग्न इतके छान पार पडले, कारण मला पूर्ण विश्वास होता माझ्या सद्गुरू परंपरेवर आणि सद्गुरू सरांवर की मला कुठेही असं खाली मान घालण्यासाठी कधीच वेळ येणार नाही. आणि असंच हे करता करता मग
आपल्या म्हणजे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मला इतके मोठे मोठे प्रसंग आले, पण त्या ह्याच्यात सुद्धा मी सरांच्या कानावर टाकलं आणि सरांना जर म्हटलं की माझे ते प्रसंग इतके सहजरित्या हे झाले की असं वाटत होतं की कसं होईल. एकदा तर असं झालं होतं की मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघही जण एकाच ह्याच्यामध्ये एकदाच बिमार पडलो आणि बिमार पडलो खाली माझे मिस्टर होते आणि वर मी होते. तेव्हा मला ना माझ्या पोटामध्ये 5 किलोचा सिस्ट झाला होता आणि तो इतका भयानक होता की सर आले होते मग नांदेडला. सर आले तर सर म्हणले हे बघा प्रत्येक गोष्ट अंगावर काढायची नसते आणि एकदा जाऊन दवाखान्यात तपासून घ्या. मला असं प्रत्येकाने सांगितलं पण मला कधीही मी तेवढं मनावर घेतलं नाही. पण सरांनी सांगितलं म्हणल्यावर नाही आता सर आता जाऊनच यावं. मग दुसऱ्या दिवशी मी गेले, सोनोग्राफी वगैरे केली तर त्याच्यामध्ये एवढा मोठा सिस्ट नजरेस आला आणि मग नंतर माझं ते ऑपरेशन झालं. ऑपरेशन करताना सुद्धा सर म्हणले की तुम्ही फक्त मंत्र जप चालू ठेवा आणि बिलकुल काळजी करू नका. मी असं ज्या दिवशी मला म्हणजे मी हे जे तुम्हाला सांगते अनुभव ते प्रत्यक्ष खरंच मी अनुभवलेले अनुभव आहेत. तर ते अनुभव इतके मला हे होतात की असं वाटतं की इतक्या मोठ्या मोठ्या अनुभवातून मी इतक्या सहजरित्या कसे काय ते झाले. पण ही सगळी सद्गुरु कृपा आणि सद्गुरु कृपा असल्याशिवाय आपल्या जीवनाला कुठेच हे नाही. तर मग असंच हे झालं. पण त्याही वेळेस आपल्या कीर्ती भाभी नांदेडमध्येच होत्या आणि कीर्ती भाभी स्वतः डब्बा देऊन माझ्याजवळ बसून बराच वेळ हे केलं. म्हणजे मी असं समजत होते की आपण कधी त्यांना बोलवू शकतो की नाही, पण त्यांनी सुद्धा इतकं माझ्याबद्दल त्यांना सुद्धा इतकं प्रेम आहे आणि इतकं त्या माझ्याबद्दल नेहमी विचार करत असतात आणि नेहमी त्यांचे फोन मला असतात आणि माझे पण त्यांना असतात. म्हणजे असं वेगळं असं वाटतच नाही की आपण खरंच वेगळे आहोत किंवा आपण कसं काय त्यांना हे करू, असं बिलकुल मनामध्ये नाही. आणि असंच होता होता त्यांचंही त्याच दवाखान्यात होतं. पण माझी मुलगी साधक असल्यामुळं मुलगी सुद्धा म्हणजे साधनेमुळे किती प्रगती होते आणि कितीही मोठे मोठे संकट आले तर माणूस कसं तोंड देऊ शकतो आणि कसं माणसाला धीर देतो. तर त्याची प्रचिती ही आहे की आम्ही दोघंही ऍडमिट असताना खालेवर माझ्या मुलीला इतकी म्हणजे त्यावेळेस मानसिक हे होती ती, पण ती बिलकुल घाबरली नाही. तिला सुद्धा सरांनी सांगितलं होतं की जेव्हा आई ऑपरेशनला जाईल तेव्हा तू साधनेत बस. तर सगळे जण तिथं म्हणजे माझ्या माहेरचे बहीण भाऊ वगैरे सगळे होते. पण मग ती साधनेत बसली आणि साधनेत बसल्यानंतर मी ते इतकी पटकन चला आता तुमचा नंबर आला, मी इतकी पटकन उडी मारली आणि ऑपरेशन थिएटर मध्ये गेले की कोणालाही खरं वाटलं नाही की मी खरंच ऑपरेशनला गेले. सगळेजण म्हणाले आता होती इथं, आता होती इथं, कुठं गेली आणि तोपर्यंत तुम्ही ऑपरेशनच्या याच्यावर सुद्धा. आणि ऑपरेशन करताना मग माझा असंच मंत्र जप चालूच होता. मग मंत्र जप चालू होता. मग ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्याच्या नंतर ती सिस्ट काढण्यात आली आणि ती सिस्ट काढल्यानंतर मग परत त्यांना असं जाणवलं की माझ्या गर्भपिशवीवर सुद्धा अजून 2 परत दुसऱ्या गाठी येत आहेत. मग त्यांनी असं त्या सिस्टरचं ऑपरेशन झालं आणि त्यांनी डॉक्टर मध्ये चर्चा केली आणि चर्चा केल्याच्या नंतर मग ते म्हणे की आपल्याला हे सुद्धा काढून टाकावं. मग माझ्या तोंडावर नुसतं त्यांनी वरती कपडा टाकला होता. त्या कपड्यातून मला दिसत होतं की ते काय काय करताय. मग मी त्या डॉक्टरांना असं सहजच म्हणलं की काय हो तुम्ही आता हे दुसरा कोणता पार्ट काढला. मग त्या डॉक्टर एवढं आश्चर्यचकित झाल्या म्हणजे की हे एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य तेच आहे की आपल्या मागे ग्रुपवर असल्याशिवाय आपण अशा एवढ्या मोठ्या मोठ्या
प्रसंगाला खाली धैर्य सुद्धा आहे, चित्तपणा सुद्धा आपल्यात येते. इतकं सरांचं आपल्याला हे असतं. नंतर मग ते म्हणे, अगं तू हे इकडं काय एवढं लक्ष देतेस म्हणे, आम्ही बरोबर हे करतो म्हणे, आणि तू तुझं देवाचं नाम जप कर म्हणे. म्हणलं अहो माझं नाम जप तर चालूच आहे, तर तुम्ही हे काय केलं हे मला आधी सांग. मग त्या एवढ्या हसल्या डॉक्टर. आणि नंतर मी शुद्धीवर आल्यानंतर मग माझ्या भावाला सांगत होत्या की काय तुमची बहीण धाडसी आणि काय तुमची बहीण मध्ये धैर्य आहे म्हणे, की तेवढ्या ह्याच्यात सुद्धा आम्हाला विचारायला म्हणे की आता तुम्ही हे काय काढलं. एवढं म्हणजे आपल्याला मनोबल येतं ते फक्त आणि फक्त गुरुमुळे. एरवी तर कसं की थोडं काही आपल्याला लागलं तरी सुद्धा आपल्याला त्याची वेदना सहन होत नाही आणि आपण एकदम खचून जातो. पण गुरुमुळे एवढं बळ येतं की आपल्याला कुठलाही प्रसंग आपण असा सहजरित्या तो पार पाडू शकतो. आणि तसंच मग नंतर कीर्ती भाभी आल्या आणि कीर्ती भाभीच्या येण्यामुळे कसं व्हायचं की आता माझी ही तर इच्छा पूर्ण झाली होती, पण असं वाटायचं की सरही आले, सरांसोबतही आपण वेळ घातला तर असं आम्हाला खूपदा असं वाटायचं की अनिताताई किती लकी आहे की सरांसोबत अनिताताईला वेळ घालायला मिळतो आणि आपल्याला तो प्रसंग कधी येईल, कसा येईल, आपण तर काहीच नाही. तर नंतर मग असं झालं की कीर्तीताई नांदेडमध्ये आल्यामुळं कीर्तीताई जेव्हा कुठं लग्नाला वगैरे गेल्या की मम्मीजी आणि सर मग ऋषूकडे आणि राधाकडे यायचे. आणि मग आले की मग आम्हाला एवढा आनंद व्हायचा, 2 दिवस आता आपल्याला सरांसोबत खूप वेळ घालायला मिळेल, परत साधना करायला मिळेल. आणि असं सरांसोबत बसलं की इतकी पटकन साधना लागायची की असं कळतही नव्हतं आणि असं वाटतही नव्हतं की आपल्याला एवढा वेळ झाला. आणि मम्मीजी सुद्धा म्हणजे इतकं म्हणजे मला खरं तर खूप जवळजवळ आम्ही माझ्या वयाच्या 50 वर्षाची माझी आई बनली. त्याच्यानंतर आम्हाला आई किंवा मम्मी म्हणण्याचा आम्हाला कधी योगच आला नाही. पण सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यापासून आम्हाला आणि त्यातल्या त्यात कीर्ती भाभी नांदेडला आल्यापासून मग आम्हाला इतकं हे झालं की मम्मीजी नांदेडला आले की मम्मीजी इतकं तोंडात की असं आम्हाला वाटतच नव्हतं की आपल्याला आई नाही. इतकं आईचं प्रेम मम्मीजी देतात की म्हणजे असं आपण विचारही करू शकत नाही की खरंच आपली एखाद्या वेळेस आई तरी म्हणजे थकून किंवा भागून आई तरी आपल्याला अशी म्हणाल की जाऊ दे ना गं, तू तुझं करून दे. पण मम्मीजी इतकं माझी मम्मीजीला माहित असायचं की आता ह्या 1 वाजता येतात, तर सरांना सुद्धा मम्मीजी थांबून द्यायचा. म्हणजे मला असं वाटायचं की बाप रे, किती आपण हे आहे की मम्मीजी असं म्हणजे असं घड्याळाकडे पाहायचं की नाही आता येतात त्या आणि मग आपण सगळेजण जेवायला. तर मम्मीजी माझ्या नावचा सुद्धा स्वयंपाक करायचा. मला असं इतकं लाजिरवाणी वाटायचं की आपण त्यांना करून द्यायचं, पण त्याच आपल्या एखाद्या आईच्याही पलीकडं वाट पाहत, जसं आई मुलांची वाट पाहत बसते तसं त्या माझी वाट पाहायची. आणि मला इतकं हे व्हायचं की बाप रे, असं वाटायचं की खरंच आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला म्हणजे सद्गुरूच्या रूपामध्ये आपल्याला खरंच आई मिळाली. आणि तितकं त्यांनी कधी मी परभणीला जायचं असलं आणि मम्मीजीला जर मी फोन केला की मम्मीजी मी यायले, तर घरी सुद्धा मम्मीजी असं टेबलला सगळं हे लावून तयार असायचं त्यांचं. आणि आता आल्यानं गाडीनं उतरलं की आता 2 घास आधी खाऊन घ्या आणि नंतर मग कुठं जायचं तिथं जा. असं म्हणजे बिलकुल असं परक असं तर कधीच जाणवलं नाही मला. आणि मी कधीही असं हे नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आता ते कसं मी लिहून हे करणार होते, पण कसं झालं की ते अचानक मला बोलायची वेळ आली. मला ज्या जितक्या आठवायला तितक्या मी हे करतेय. आणि जरी समजा थोडस काही चूक वगैरे झाली तरी मी आधीच माफी मागते.
की काही जर चुकलं तर त्याच्यामध्ये मला माफ करण्यात यावं. मग असंच मी साधक झाले, माझी मुलगी साधक झाली. नंतर मग जेव्हा माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा मला असं वाटायचं की आता आम्ही दोघी पण साधक झालो, पण ही तर काय दिल्या घरी जाणार आहे. तिथं तिची साधना होईल नाही होईल, पण आपलं घर. आणि सर नेहमी म्हणायचे की जर आपण आपलंच घर जर साधनेमध्ये आणू शकत नाही तर मग आपलं काय हे आहे. तर मला असं वाटायचं की खरंच आहे की आपण जर आपल्या घरापासूनच सुरुवात केली नाही तर मग पुढे प्रचार प्रसाराचं हे होईल. म्हणून मग मला असं वाटायचं की नेहमी आता मी तर साधक झाले, माझी मुलगी साधक झाली, आता माझा मुलगा सुनबाई तर साधक आहेच, मग आता मुलांनी सुद्धा साधना घ्या. मग एकदा असंच बोलता बोलता सरांना सर मला अशी इच्छा आहे की मला माझ्या मुलाला पण साधना मिळायला हवी. तर सर म्हणे की त्याची इच्छा आहे का. मी म्हणलं हो, मी त्याला हे करून सांगते तुम्हाला. आणि मग एकदा असंच नवरात्राचं आम्ही परभणीला गेलो होतो आणि सरांना म्हणलं सर मुलाला पण साधना घ्यायची. मग सर म्हणे ठीक आहे. मग सरांनी मला अजून आम्ही दोघं तिघं साधक आणि सर बसले होते आणि मग सरांनी सांगितलं की त्यांना सांगा की बसा. तर सरांनी मग इथून जवळजवळ न्यूझीलंडला माझा मुलगा असतो आणि तर न्यूझीलंडला म्हणजे मला हे सांगायचंय की किती ही दैवी शक्ती प्रबळ आहे आणि किती दैवी शक्ती लांब पर्यंत सरांची शक्तीमध्ये हे आहे की तो आता आपण तर नांदेडमध्ये असलं तर आपण असं खूप हे होतो की आता ते घर कुठं शोधावं, काय शोधावं, पत्ता तरी बरोबर आहे का, असं आपण कितीतरी विचार करतो. पण सरांनी आम्हाला सगळ्यांना बसवलं. महाजन काका एक होते, मी एक होते आणि सर पण होते आणि अजून एक साधक होते पण माझ्या लक्षात येत नाही त्यांचं नाव. तर मग आम्ही चौघे जण मग सरांच्या बसतो आणि मग सरांनी साधना दिली. तर माझ्या मुलाला असं वाटायचं की सर नांदेडला, परभणीला, आई नांदेडला आणि मग असं कसं काय होईल, मला तर काही वाटत नाही. अरे तू असं नेहमी निगेटिव्ह नको हे करत जाऊ आणि सर साधना देणार आहे तुला आणि तू फक्त बस डोळे मिटून आणि मग काय काय तुला अनुभव येतात ते हे कर. मग सरांनी परभणीवर वरून माझ्या मुलाला साधना दिली. तर अक्षरशः माझ्या मुलाला पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन झालं आणि त्या ब्रह्मांडामध्ये परत महादेवाची मूर्ती दिसली आणि त्या महादेवाच्या मूर्तीखाली सर तपस्या करताना म्हणजे इतकं. आणि मग जेव्हा त्याला इतके अनुभव हे आले तेव्हा त्याला त्या विश्वास दिसला की नाही आपण जे मानतो ते असं नाही, खरंच दैवी शक्ती आहे आणि खरंच सरांचं ते आता प्रत्येक गोष्टीला सरांना करत असतो. आणि मग नंतर मग ते तो पण साधना झाला. म्हणजे मग आमच्या घरात जवळजवळ तिघे साधक झालो, चौघे जण. मग असं मला वाटलं की आपण चौघे साधक आहोत. मग चौघे साधक आहे. मग आता हे एकटेच पुन्हा दुसरं अजून कुठं हे करण्यापेक्षा मग सर मग एकदा नांदेडला आले होते तर मी ह्यांना घेऊन गेले. पण सर म्हणाले की हे पाहुणे तुम्ही जरी त्यांना हे केलं तर घेऊन या म्हणे, त्यांची इच्छा असेल तर, पण आपण पाहू म्हणे ते काय म्हणतात. मग पहिल्या दिवशी मी त्यांना घेऊन गेले. मग आम्ही साधनेला बसलो तर तेव्हाच खरं तर त्यांना अनुभव यायला चालू झाले होते. तर तेव्हाच अनुभव यायला चालू झाले. सर म्हणे साधना घ्यायची का. मग त्यांना वाटलं की एकदम आपण हो कसं म्हणा, म्हणून मग ते म्हणले, ते गपचूपच बसले. नंतर मग परत घरी आले. म्हणलं काय हो तुम्ही साधना घ्यायची म्हणून आले. सरांनी मला सांगायचं हे ह्याच्यासाठी की सरांनी ते सुद्धा मनातलं त्यांच्या ओळखलं की हे खरंच साधना घ्यायला आले पण हे काहीच बोलत नाही. तरी सुद्धा सरांनी हे केलं, बोलल्यावर त्यांना वाटलं की आणि मग दुसऱ्या दिवशी आले आणि मग सरांनी दुसऱ्या दिवशी त्यांना साधना दिली.
मग सर म्हणले तुम्हाला अनुभव आले का? तर मग ते म्हणले की हो, मी कालच साधना घ्यायच्या ह्याच्याने चालू होतो, पण काल मी काही हो म्हणालो नाही तुम्हाला, पण कालच मला खरं तर अनुभव द्यायला सुरुवात केली. मग तेव्हापासून मग त्यांचाही विश्वास बसला आणि अशा रीतीने आम्ही सगळेजण साधू. मग असंच हे करता करता मग कीर्ती भाभी, मी आणि आता प्रज्ञा प्रसारणासाठी क्रियायोग वगैरे चालू केले आणि त्या क्रियायोगमुळे माझ्यामध्ये तर एवढा प्रचंड फरक पडला की म्हणजे पूर्ण माझी बॉडी सुद्धा एकदम हे आहे, लवचिक आहे. मी आता जवळजवळ 17-18 सूर्यनमस्कार करू शकते आणि कोविड झाला तरी सुद्धा मला माझ्या मिस्टरांना म्हणजे आमचं असं हे आहे की पडले बिमार की आम्ही दोघंही एकदाच बिमार पडतो. म्हणजे तरीही म्हणजे आमची सरांवर एवढी प्रबळ इच्छा आणि म्हणजे त्यांच्यावर विश्वास आणि त्यांच्यावर श्रद्धा असल्यामुळं एवढं आम्हाला सरांचं हे आहे की एवढं कोविड झाला, ह्यांचा स्कोर 5 होता, माझा 10 होता, तरी सुद्धा आम्ही घाबरलो नाही. आणि त्या ताईंचे मला सारखे फोन करून आणि त्या ताई सर हे आमच्या मुलाला सुनबाईला सुद्धा सारखे फोन लावू लागले की ह्यांना एवढं 10 स्कोर आहे आईचा, परत पप्पांनाही आहे. पण त्यावेळेस मला असं वाटायचं की माझा तर 10 असला तर असला, पण त्यावेळेस खरं माझी गरज ह्यांना होती, कारण ह्यांना एवढी ताप होती की ते असं तापेमध्ये बरगळत होते. पण मी पाहिलं की माझ्या सद्गुरूंना माझ्याबद्दल खूप म्हणजे अतिशय काळजी वाटायली. त्यांना असं सांगता येईन मला फोन की नाही तुम्ही जाऊन ऍडमिटच व्हायला पाहिजे, एवढं तुम्हाला हे आहे स्कोर आहे. तर लोक तर 7-7, 8-8 वाल्यांना सुद्धा ऍडमिट करून त्यांचा इलाज दवाखान्यामध्ये ठेवायचा. पण त्यांची खूप तळमळ, खूपदा त्यांनी मला फोन लावला. शेवटी मलाच अशी लाज वाटत होती की बापरे, आता मी यांना यांचा फोन आला तर उत्तर काय देऊ. पण मला माझ्या गुरूंची तळमळ खूप प्रखरतेनं मला जाणवतही होती आणि मलाही माहित होतं की त्यांनी माझ्याबद्दल खूप तळमळ करायला. पण ह्यांनाही तेवढीच गरज होती आणि आम्ही दोघंच जण होतो. कोविड असल्यामुळं कसं की कितीही नातेवाईक जरी असले, स्वतःची मुलगी जरी असली, तरी ती सुद्धा यायला तयार, म्हणजे तिलाही सासरची थोडस विचारच करते ना. त्याच्यामुळं त्यांना असं काही म्हणता येईन गेलं, सांगता येईन गेलं, पण त्यांची अतिशय हे होती की नाही भालेराव मॅडम तुम्ही आधी जा, आधी तुम्ही ऍडमिट व्हा, कोणत्याही दवाखान्यात जिथं बेड मिळेल तिथं. सरांचा मुलगा राजू भैया ते सुद्धा माझ्यासाठी हे करू लागले, जा तुम्ही पटकन, तुम्हाला मिळत नसेल तर मला सांगा. मी म्हणजे जसं मला सरांच्या ह्याच्याबद्दल पूर्ण कुटुंबाबद्दल मला असं तळमळ व्हायची, तसं माझ्याबद्दल सुद्धा त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जणांना असं वाटते की मला एवढी धन्यता मानून घेते की खरंच आपलं काहीतरी पूर्वज की आपल्याला सद्गुरू इतके हे लाभले आणि आपल्याला एवढं त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक वेळोवेळी मिळते. तर मग त्यांनी सुद्धा मला फोनवर फोन करत होते की भेटला का बेड, नाहीतर मी सांगू का, तुम्ही पहा. पण आता मला सांगताच येत नव्हतं की हे सुद्धा आहे आणि ह्यांच्या जवळ कोणी नाही. जर मी गेले तर मग ह्यांना पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हतं. पण आम्ही असा दोघांनी विचार केला नाही, आपल्या मागे सद्गुरू आहे, सद्गुरूचं बळ आहे आणि आपण ह्याच्यातून सुद्धा तरुण जाऊ आणि ह्याच्यातून सुद्धा आपल्याला बरोबर मार्ग मिळणारच आहे आणि सर आपल्याला आपली नैया अध्यांतरी करूच देणार नाही. ती इतकी प्रबळ इच्छा आणि प्रत्येक वेळेस मग सरांनी सांगितलेलं मग आम्ही खालेच, ते खाले अशा पद्धतीने. आणि ते पण आहे की माझे वडील, खर तर माझे वडील माझ्या घरी जवळजवळ जानेवारी महिन्याच्या 15 तारखेपासून माझ्याकडेच होते आणि जवळजवळ फेब्रुवारीच्या 20 तारखेपर्यंत. आणि 20 तारखेला जेव्हा
माझे वडील औरंगाबादला गेले तेव्हा ते 1 महिनाभर व्यवस्थित राहिले आणि 15 मार्च पासून वडिलांची तब्येत एकदम थोडीशी बिघडली आणि त्यांना कोविड झाला आणि कोविड झाल्यानंतर ते जवळजवळ 8-9 दिवस दवाखान्यात होते. पण त्यांना असं होतं की मला एवढे 5-5 मुलं आहेत, तर माझ्या अवतीभोवती माझी मुलं राहायला पाहिजे. पण त्यांनी अशी धसकी खाल्ली आणि धसकी म्हणण्यापेक्षा त्यांना कोविड झाल्यामुळे त्यांचा खरं तर अंत झाला. आणि अंत झाल्यावर सुद्धा मी स्वतः पॉझिटिव्ह होते, पण सरांनी मला एवढा धीर दिला आणि एवढं मी हे झाले, तरी मी असं निघाल्यावर म्हणजे मला तर तेव्हा माहित नव्हतं की मला कोविड आहे म्हणून. मी फक्त ताप यायची म्हणून मी वडील गेले म्हणून निघाले, तरी मला सरांनी फोन केला, परत अनिता ताई नाही हे केलं, अनिता ताईंचाही फोन होता. पण त्यावेळेस मी अर्ध्या रस्त्यामध्ये होते. ते अर्ध्या रस्त्यात असल्यामुळे काहीच करू शकले नाही आणि मी सरळ गेले. पण जशा ह्याच्यात सुद्धा आम्ही एवढे गाडीभर माणसं होतो, पण गाडीतल्या कुणालाही काहीही न होता आणि माझी मानसिकता एवढी सरांनी सांभाळली की मला असं थोडं सुद्धा हे होऊ दिलं नाही. सगळ्यांना हे झालं. खरं तर माझ्यावर आणि माझ्या दोन्ही भावंडांवर माझ्या वडिलांचा खूप जीव होता, दुसऱ्या बहिणींवरही होता, पण जास्त आमच्या तिघांकडेच आहे. त्याच्यामुळे आमच्या तिघांनाही इतकं अतिशय दुःख झालं होतं. पण तेवढ्या ह्याच्यात सुद्धा सरांनी मला एकदम हे ठेवलं की नाही, तेवढं हे करून दुःख न करता त्यांना अगदी आनंदाने आपण हे करायचं. आणि तशा ह्याच्यात मग आम्ही औरंगाबादला गेलो आणि त्यांचं सगळं अंत्यविधी करून सहजरित्या आम्ही नांदेडला पोहोचलो. आणि नांदेडला पोहोचल्याच्या नंतर मग मी माझं चेक केलं आणि ते 4-5व्या दिवशी चेक केलं, तेव्हा मग माझा हा स्कोर निघाला. म्हणजे मला सांगायचं हे की सद्गुरूंनी एवढं मला म्हणजे जसं म्हणतात ना की अर्जुनाच्या मागे कृष्ण सखा म्हणून होता, तसं मला एकदम मी सर म्हणते, मम्मीजी म्हणते, पण खरंच ते मला कोणत्या रूपामध्ये ते मला हे करतात ते मला माझं सुद्धा समजत नाही. आणि मी माझं इतकं भाग्य समजते की खरंच मला सद्गुरू जर मिळाले नसते ना, तर मी माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझ्या मुलीचं ऑपरेशन मग आता कोणी म्हणजे सद्गुरूंची इतकी हे आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सद्गुरूंबद्दल इतकं हे सांगायला, त्याच्यामध्ये खरंच सरांचं इतकं म्हणजे जसं कृष्ण भगवंत सोबत होते अर्जुनाच्या, तसे सर अनिता ताई ते सुद्धा म्हणजे दोन्ही एक उजवा हात एक डावा हात असं असल्यासारखं प्रत्येक वेळेस आमच्या सोबत. आणि तुम्हाला सांगते की माझ्या मुलगी फक्त 3 ते 4 दिवसाची होती आणि तिच्या हार्टचं ऑपरेशन होतं. आम्हाला तर जमीन सुद्धा पायाखाली राहिली. 3ऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं नाही. इतकं असं वाटलं की 3 दिवसात मुली बाळांची नाळ सुद्धा हे होत नाही, पण तिचं ऑपरेशन करायची वेळ आली. आम्हाला इतकं हे वाटलं की बापरे, एवढा मोठा असं म्हणून आम्ही तिथं सुद्धा सरांचा धावा करून आणि त्यांचा धावा करून हे केलं. आणि जेव्हा माझ्या नातीला ह्याला ऑपरेशनला न्यायचं होतं, तर सगळ्यांनाच माहिती की ऑपरेशनच्या वेळेस आपल्या अंगावर सुद्धा काहीही ठेवू देत नाही, किंवा लहान असो मोठं असो, म्हणजे असं बाहेरचं हे ठेवतच नाही इन्फेक्शन होईल म्हणून. पण आम्ही आपलं वज्र कवच आहे, तर ते वज्र कवच आम्ही मेन कपडामध्ये ठेवून तिच्या पाळण्याच्या ह्याच्यात हे केलं होतं, ठेवलं होतं. तर आम्ही असं त्यांना सांगितलं की वज्र कवच हे आमच्या बाळाच्या तिथं राहू द्या, आम्हाला म्हणजे वज्र कवचामुळे आम्हाला कितीही मोठं संकट आलं की आमचं संकट निवारण होतं. तर त्यावेळेस तिथले डॉक्टर म्हणजे आपण म्हणतो की बाहेर देशातले असं काही अध्यात्माला वगैरे मानत नाही ते नाही, पण तिथलेही डॉक्टर लोक मोठ्या मोठ्या दवाखान्यातले तेही डॉक्टर लोक मानले आणि त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, देवाचंच आहे ना, तर आम्ही काहीही करणार नाही आमच्या माऊलीचं. आणि
सुदैवानं की तिचं नाव सुद्धा आम्ही माऊलीच ठेवलं. आणि माऊली 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 तिथल्या लोकांना एवढं आश्चर्य वाटायचं की हे माऊली नाव तर आम्ही पहिल्यांदाच ऐकलं, हे माऊलीचा हे काय आहे. मग त्यांनी आम्ही सांगितलं की हे आमच्या तिकडं माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहे आणि ते त्यांचं खूप अध्यात्मामध्ये उच्च स्थिती आहे आणि त्यांच्या नावावरनं आम्ही हे नाव ठेवलेलं आहे. तर मग ते म्हणे काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला पूर्ण परवानगी देतो. आणि त्यांनी अक्षरशः पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत ते वज्र कवच तिच्या पाळण्यामध्ये होतं. तर तुम्हाला सांगते की असं म्हणजे जवळजवळ तिचं ऑपरेशन 6-7 तास चाललं. आमचा जीव इकडं खूप हे होऊ लागला. पण ऑपरेशन इतकं छान झालं आणि आता सुद्धा तिचं ऑपरेशन आज म्हणजे आताच हे ताजं एक उदाहरण आहे की आज तिचं ऑपरेशन झालेलं आहे. आजचं ऑपरेशन सुद्धा साधं सुद्धा नव्हतं, पण सरांनी आणि ताई साधं इतकं हे झालं की असं सांगताना अंगावर काटा सुद्धा यायले. खरंच सरांचं आणि सद्गुरू आणि ताईंचं इतकं हे आहे आमच्यावर की मी तर सांगते ना, खरंच आम्ही कधीच नाही करू शकणार. आमचं पूर्ण कुटुंब कधीही आम्ही हे फेडू शकणार नाही. आणि असं म्हणतात की तसं मला म्हणजे आता खरं तर सांगायचं नाही हे, पण कसं आहे की आपण असं काही ह्याच्यामध्ये सरांनी हे एका कॅसेट मध्ये उदाहरण पण दिलेलं आहे की आपण कोणत्याही देवाला गेलो तरी असं आपण तर कुठेही गेलो तर आपल्या मनाने तर आपण असं खूप असं काही दान धर्म असं तर आपण करतच नाही. पण आपल्या हेच आपण जेही काही कमाई करतो तर ते मला असं म्हणायचं नाही की म्हणजे कोणत्या धर्मबंधावर सुद्धा हे करायचं नाही. पण हे मोमेडियन लोक जे आहेत ते जसं रोजच्या कमाईचा भाग सुद्धा मस्जिदीसाठी अर्पण करतात. पण आपण असे आहोत की आपण मनाने तर काहीच हे करत नाही. आपण सद्गुरूला देणार कोणीच नाही. सद्गुरू आपल्याला खूप भरभरून देतात, पण तरीही आपल्या मनाने तर इच्छा होतच नाही. पण मला असं वाटते की आपण आपल्या कमाईचा 10% भाग आपण आपल्या सद्गुरूंना अर्पण करायलाच पाहिजे. आणि ते 10% द्यायला म्हणजे आपण खूप आपल्या त्याच काही हे करत नाहीये. ते त्या मानाने तर काहीच नाही. मी तर म्हणते की जसं ते सरांनी श्रवणचं उदाहरण दिलं की कितीही जरी हे केलं तरी गुरूंची हे आपण बरोबरी करू शकतो. तसंच आपण गुरूंना देणारे कोणी नाही आणि आपण दिल्याची भावना आपल्या मनामध्ये नसावी. आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण आपल्या सद्गुरू ह्याच्यासाठी तरी आपण अर्पण करणं हे अत्यंत हे आहे, गरजेचं आहे. असं तर आपण नाही पाहतो, आपण सुद्धा कधी कधी असं करतो की ही थोडी नोट फाटकी आहे ना, जाऊ द्या, टाकून द्या. पण असं करूनही आपण देवाला सुद्धा असं फसवतो. पण असं न करता आपण सद्गुरूच्या ह्याच्यासाठी मात्र आपल्याला आपली तर हे तर पाहिजेच. आणि करणं हे तर मला तरी वाटते की सर्व साधकांनी सुद्धा आपल्या कमाईमधला 10% तरी भाग सद्गुरूंना दिलाच पाहिजे. आणि हे आपलं कर्तव्यच आहे. आपण हे देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण काही करत नाही, जे काही करतात ते सद्गुरू करतात. आणि मग त्यांच्या रूपाने आपलं सगळं व्यवस्थित झाल्यावर तरी आपली ही तर हे पाहिजेच की आपण सरांसाठी देणं आवश्यकच आहे. मी देते म्हणणं सुद्धा मला आवडत नाही, पण कुठंतरी सगळ्या साधकांना कळायला पाहिजे की आपण सरांना आपल्या कमाईमधला 10% भाग तरी सरांना द्यायलाच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट असं की
जेव्हा दीपिका म्हणजे माझी मुलगी, ती पण साधक आहे. आता तिचं म्हणतात ना की म्हणजे दिल्या घरी गेल्यानंतर खूप अडचणी येतात. तिला खूप असं हे होतं की आपण अजूनही हे करावं, साधना करावी, साधनेत यावं. मग आता तिने तर असं ठरवलंय की ती रात्री साधनेत चालली आहे आणि मनही मन आपल्या भगवंताचं नामस्मरण चालू आहे. तसं एकदा आपण कोणत्या मार्गात गेलो की तो मार्ग कधीही सोडला नाही पाहिजे. आता मी ह्याच्यात जाते, मंदिरात जाते, हे कुठे जाऊ द्या, बालाजीला जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, तर म्हणतात ना की फक्त आपण मनी मन देवाला पाहायचं आणि आपण देवाकडे आणि देवाने आपल्याकडे पाहावं. बाकी मागायचं काहीच नाही. आणि आपणच सरांनी असे बरेचसे उदाहरणं दिलेले सिड्यांमध्ये की आपण भिकारी जरी दोनदा, तीनदा, चारदा आलो, तर आपण एकदा वाढतो, दोनदा वाढतो, तीनदा वाढतो आणि नंतर मग तो जाणवे कितीदा मागत राहतो. काहीतरी काम करावं, ते करावं. तसं देवालाही आपला भक्त आपल्या दारी नेहमी मागत असलेला आवडत नाही. आणि त्याच्यासाठी मी आता कुठेही गेले तर म्हणजे माझ्यामध्ये एवढी तरी हे आलेली आहे आपल्या गुरुच्या ह्याच्याने शक्तीने की म्हणजे कोणत्याही देवाला जाऊ दे, मी फक्त जाते, हात जोडते, नमस्कार करते, मंदिराच्या बाहेर. म्हणजे असं काही मागावं आणि काही द्यावं असं तर मला बिलकुल काही वाटत नाही. आणि इतकं सरांमुळे मला इतकं मिळालं की मला आता मागायची सुद्धा इच्छा नाही. आणि मला मागितल्याने मिळेल अशी भावना सुद्धा माझ्या मनात राहत नाही. मागितलं तर आपल्याला तेवढंच मिळेल, पण सद्गुरूंना आपल्याला सरांना म्हणजे सद्गुरूंना भगवंताला आपल्याला जे द्यायचं ते देतीलच आणि त्यांनी आपल्याला देतच आहे. त्याच्यामुळे आपल्याला मागायची काहीच गरज नाही असं मला वाटते. आणि मी हे जे काही 2-4 अनुभव आले आणि ह्या क्रियायोगामध्ये सुद्धा खूप खूप हे आहे. मला तर असं वाटलं नव्हतं की कोविडमुळे मी इतक्या लवकर परत उभी राहील म्हणून. पण आता असं झालं की आताच माझा कोविड कमी झाला तरी सुद्धा मला एवढा स्टॅमिना आला की अजून परत क्रियायोग सुद्धा चालू केला. हे केवळ आणि केवळ कीर्ती भाभीच्या ह्याच्यामुळे. आधी मला असं वाटायचं की आता कीर्ती भाभी जर गेल्या तर आपलं कसं हे होईल, पण हे ऑनलाईनच्या ह्याच्यामुळे सुद्धा इतकी सुविधा हे झाली की आता माझं सगळं हे झालं. आणि मला असं वाटते की सरांच्या ह्याच्यामुळे मला मी जे मागितलं ते मला असं कुठलीच गोष्ट अशी नाही की जी मिळाली नाही. आणि हे सुद्धा क्रियायोगाचं ह्याच सुद्धा मी मनात असा विचार केला की आता पुढे कसं, तर ते सुद्धा सरांनी माझं मनातलं ऐकलं आणि ऑनलाईन आता भाभींचे सुद्धा क्लासेस चालू केले आणि मी ते जॉईन होऊन माझं जे म्हणजे कोविडमुळे एवढं मला हे थकवा हे जरी आला तरी सुद्धा मी महत्वाचे प्राणायाम, अनुलोम विलोम हे आता सुद्धा करते आणि सूर्यनमस्कार सुद्धा करते. त्याच्यामुळे मला इतका तर पूर्ण विश्वास आलेला आहे की आता मला काहीही होणार नाही आणि जे काही होईल ते मला माझे सद्गुरू आहेतच. आणि एवढे मी माझे 2 शब्द संपवते आणि सद्गुरूंच्या चरणी माझे ते जे भाव आहे ते अर्पण करते. आणि जर माझं काही चुकलं असेल किंवा माझं बोलण्यात काही खालीवरी झाले असेल तर मी मनापासून माफी मागते आणि माझे हे 2 शब्द भालेराव मॅडम धन्यवाद. एक अतिशय प्रांजळ असं अनुभव कथन तुम्ही केलं. विविध अंगाने तुम्ही सरांच्या विषयीच्या, भाभीजींच्या विषयीच्या आणि कीर्तीच्या ताईंच्या विषयीच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात. तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनात आणि तुमच्या पूर्ण भावनेमध्ये किती हा सगळा भाग बसलेला आहे तो त्याच्यामधून सगळ्यांना जाणवण्यासारखा समोर आलेला आहे.
आणि आज खरं म्हणजे खूप आयत्या वेळी तुम्हाला सांगितलंय आणि तरीही तुम्ही आज अनुभव कथन इतक्या पटकन अक्षरशः 10-15 मिनिटाच्या आत तयार होऊन तुम्ही आज आपलं अनुभव कथनही केलं. खरोखरीच मनापासून धन्यवाद. भालेरावताई पुन्हा एकदा धन्यवाद. सध्याच 1 मिनिट बोलतो. हा बोला सर. बोला सर, येतोय आवाज. हं. काय असतं, काही गोष्टी त्या बोलू शकत नाही आणि तुमच्याही लक्षात आहे की नाही माहिती नाही. त्यांनी 10% द्यावे असं जे सांगितलं ते स्वतः देतात. नंबर 1. 10% पगाराच्या त्या स्वतः देतात. त्यांनी फक्त द्यावा असं म्हटलंय पण ते देतात. नंबर 2, ज्या ज्या वेळेस बाजारामध्ये कीर्ती जाते किंवा कांता सोमणी जाते त्यावेळेस सर्व ते बिल देतात, देऊ देत नाही. काही विकत घेऊ त्या पैसे देतात. मग 2000 लागो, 4000 लागो, 5000 लागो, त्या सारखं देतात. म्हणजे त्यांचं समर्पण भाव मुद्दाम सांगतोय की हा समोर त्या सांगू शकत नाही. म्हणून खरं म्हणजे इतरांनी सांगायला पाहिजे पण ते कोणाच्या लक्षात नाही. हा भाग आहे त्यांचा. आणि पूर्ण न्यूझीलंड मध्ये देखील आज 2 ऑपरेशन पहिल्यांदा झालं. एक फार पूर्वी झालं जन्मल्याबरोबर. न्यूझीलंड 12,500 किलोमीटर आहे आणि काल 2-3 दिवस झाले सारखे फोन की दुसरं ऑपरेशन त्या छोट्या पोरीचं करायचंय. आणि लक्ष असू द्या हेच देखील बदलावचं काम पडलं नाही. आज सकाळचा फोन 4:30 वाजता माझं लक्ष होतं. सकाळचं ऑपरेशन म्हणजे तिथे 11 वाजलेले असतात दुपारी. ऑपरेशन झालं. आजचा फोन आहे आणि फार खुश नवरा बायको तुमच्यामुळे घडलं. आणि त्या पोरीचं सेकंड ऑपरेशन जगेलच असं नव्हतं, ते सक्सेस झालं सकाळचं. आणि अनिता एक राहिलं सांगायचं की मला वाटतं चहा पत्ती काहीतरी सारखं द्यायचं कबूल. हो. आळंदीच्या अन्नदान समर्पणामध्ये चहा पावडर आहे त्यांची. म्हणजे देणं हा त्यांचा भाव. ते पुन्हा हिशोब करत नाही. ठीक आहे, चला सांगा. सुरुवातीला थोड्या ह्याच्यात मी तो भाग बोलण्यात घेतला होता पण सरांच्या बोलण्यामुळे तो भाग एकदम स्पष्टपणे समोर आलेला आहे आणि साधकांनी तोही सगळा लक्षात घ्यावा की भालेरावबाई किती मनापासून त्यांचं देणं आहे आणि किती समर्पित भाव आहे आणि म्हणून त्या ज्या तळमळीने बोलत होत्या तो भाव आपल्यामध्ये उतरायला हवा. आणि हा भाग आज सगळ्यांच्या समोर आला. सर जास्त स्पष्टपणे बोलल्यामुळे खूप छान झालं. सर तुमचे आभार हा शब्द नाही तुमच्यासाठी म्हणतायत पण भालेरावबाईंना पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि कुठे काही कमी जास्त राहिलं असेल तर सर तुम्ही नेहमीच ते पूर्ण करून घेता. तर मला असं वाटतं आजचा अनुभव कथन झालेलं आहे. आपले 1 तासाची वेळ. आता आजचा अनुभव कथन सरांनी सांगितल्यानंतर आजचा भाग संपवायला हरकत नाहीये. सरांच्या परवानगीने आजचं सत्र संपवते. आत्मवंदन सर्वांना.